हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मंडळी आज होता रविवार आणि आज आम्ही ठरवत होतो की कुठे जायचं फिरण्यासाठी आणि फायनली आमचं 1:30 वाजता ठरलं की आपण जाऊया काळवाईच्या दर्शनाला मांढरदेवीला. आणि आता फायनली आम्ही निघलो आहोत मांढरदेवीला काळवाईच्या दर्शनासाठी. बोला एकदा काळवाईच्या नावानं चांग भलं. मंडळी काळवाईला जायचं होतं, मग ठरवलं की असं सुंदर अशी साडी तर घालावीच लागेल. मग मस्त सुंदर अशी साडी नेसून मस्त तयार होऊन आम्ही चाललेलो आहोत. आणि ह्या बोगद्यामधून जाण्याची मजा काही वेगळीच आहे. मग या बोगद्यामधून जाताना ना एकदा असं सुंदर असा आवाज जोरात ओरडला ना, खूप छान असा आवाज घुमतो. मला खूप आवडतं ते. आणि खूप मोठा असा बोगदा आहे हा मंडळी. आणि जाता जाताना आम्हाला हे पंढरपूरचे वारकरी भेटले होते. हे वारकऱ्यांसोबत आम्ही थोडाफार संवाद साधला, तेही आपल्या गाडीमधूनच. खूप छान होते हे वारकरी. आणि गेल्यानंतर ना आम्हाला काळवाईच्या त्या वळणाला लागल्यानंतर ना हे आम्हाला माकडं तिथे भेटले. त्यांना आम्ही बिस्किट टाकत होतो. बिस्किट घेण्यासाठी आले. त्यांच्यासोबत थोडेसे त्यांच्या भाषेमध्ये गप्पा गोष्टी केल्या आम्ही. ते तिथेच थांबले होते. बघा 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 बिस्किट घेण्यासाठी कसे येत होते. इतके माकड होते ना, खूप होते. इतकं छान वाटत होतं ना. जवळजवळ अर्धा एक तास आम्ही त्यांच्यासोबतच खेळत होतो. खूप मजा मस्ती केली त्यांच्यासोबत आम्ही थोडीशी. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत आता मांढरदेवी गडावरती येताना हे लोक प्रत्येक वेळेस ना प्रत्येक गाडीकडून असं चार्जेस घेत असतात. हे मला काही प्रत्येक देवाच्या ठिकाणी आवडत नाही, पण ठीक आहे चला आपण आलो आहोत तर द्यायला काही हरकत नाही. पण त्याचा वापर हा फक्त देवाच्या ठिकाणीच व्हायला हवा. तर फायनली मंडळी आम्ही पोहोचलो आहोत इथे मांढरदेवीच्या गडाच्या पायथ्याशी. आणि आता ही सुंदर अशी ओटी आम्ही घेऊन चाललो आहोत आपल्या काळवाईच्या दर्शनाला. मंडळी इतकं सुंदर वातावरण आहे ना मंदिरावरती. बघा किती सुंदर आहे. मला तर हा व्हिडिओ काढण्याचा मोह काही आवडला नाही, त्यामुळे मी सुंदर असे व्हिडिओसुद्धा काढलेले आहेत, ते तुम्ही बघितलेच असतील. तर बघा किती सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी. मंडळी इथे आल्यानंतरून असं वाटत होतं की आपण जाऊच नाही घरी, इतकं सुंदर आहे. मग आम्ही काळवाईच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये चाललो होतो. तर बघा आतमध्ये काहीच गर्दी नाही आहे. इतकं शांत असं वातावरण होतं आणि इतकं सुंदर दर्शन झालं ना आमचं मंडळी. काही क्षणातच दर्शन झालं. अगदी 5-10 मिनिटातच आमचं पूर्ण दर्शन झालं. आणि त्यानंतरून आम्ही बाहेर आल्यानंतर बघा किती सुंदर असं वातावरण येते. या सुंदर अशा वातावरणामध्ये आलो आणि काही वेळ आम्ही मंदिरात सुद्धा बसलो. असं वाटलं की थोडंसं एवढं लांबून आलं तर थोडा वेळ मंदिरात सुद्धा बसूयात. मंदिरात थोडा वेळ बसलो. मंदिरात बसल्यानंतर ना ज्योत असते आपली त्या ठिकाणी गेलो. तिथे थोडंसं तेल वगैरे वाहिलं. तेल वगैरे वाहून झाल्यानंतर आपल्या आजूबाजूचे जे आहेत मंदिरं त्या ठिकाणी सुद्धा आपण दर्शन वगैरे घेतलं आणि फायनली गडावरून खाली आलो. आणि हे माझं असं फायनली दर्शन झालेलं. खूप सुंदर असं दर्शन झालं मंडळी. मग मस्त सुंदर असा कडक चहा पिला. चहा खूप सुंदर होता. त्यानंतर आम्ही घरी चाललो होतो तेव्हा हे एक सुंदर असं मंदिर होतं मंडळी. हे कोणतं मंदिर आहे मला तर त्याचं नाव आठवत नाही. आय थिंक असं काहीतरी या शब्दावरून मला आठवत नाही आहे ते नाव काय आहे. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. इतकं सुंदर मंदिर होतं ना की मला असं वाटलं की नेक्स्ट टाईम नक्की आपण इथे राधाकृष्णाचा गेटअप करून येऊया आणि सुंदर अशी व्हिडिओ काढूया. इतकं सुंदर मंदिर होतं हे. मे बी जैन मंदिर होतं पण खूप सुंदर होतं. मला इथे पण आवडला नाही व्हिडिओ काढण्याचा, म्हणून मी इथे पण व्हिडिओ काढले. इतकं सुंदर होतं. रात्र झाली होती पण तरीही मी व्हिडिओ काढत होते. किती सुंदर असं पाण्याचं कारंजे वगैरे. आणि तो मुळात मंडळी इथे एक ना मेन गोष्ट म्हणजे ना स्वच्छता इतकी सुंदर होती ना, खूप सुंदर स्वच्छता होती. बघा इथे ना कोणत्या देवी देवतांचे फोटो आहेत बघा तुम्ही एकदा. म्हणजे जैन मंदिर आहे पण इथे सगळ्या देवी देवतांचे फोटोज व्हिडिओज मी घेतलेले आहेत.